क्षणाक्षणाची करावा विचार करावा पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सर्वदान संत समागमी धर्मी आवडी कानावे तापडे परमार्थी नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे या लौकिक व्यवहारे तुका म्हणे या लौकिकचा व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा पत्र प्रथम नामना दोसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या नवरुणादुल पाहून झालो चराचरी मी कळा दुसरी काही दिलेले प्रबोध वचने अंती भाविका एका जनार्दनी तुमचं जन सध्याचे आस प्रभावी तुमचं नवरुणादुल पाहून झालो चराचरी जयांचे क्लेशवर्ण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे वंदन श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार मी आता शरण शरणाचे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीचा त्यावाट मज धावावर सुबट तुम्ही ईश्वरनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी काय होणे तुम्हापासी मी तो अल्पाची संतोषी तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी विठ्ठल क्षणाक्षणाची करावा विचार करावाया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान करुणे विरमणे पायी कृपा दृष्टी पाहे तुका म्हणे आम्ही तुझी वेळी वागले नामे भाऊ कशी आके बोले थोडे अखंडित असा विषय वाढते पाहिजे सावनी संकोच ठाव थोडस दे क्षणाक्षणाची करावा विचार क्षणाक्षणाची करावा विचार देव मान देव सुखरूप
असलेले तुकाराम महाराजांचा अभंग आहे, अति महत्वाचा अभंग आहे. महाराजांनी तुम्हा आम्हाला उपदेश करतात की बाबा मनुष्य जीवनामध्ये विचार करण्याची क्षमता फक्त मनुष्यालाच आहे, दुसऱ्याला नाही. प्राण्याचा विचार केलो आहार निद्रा भय मैथून सर्व यवनीशी समसमान. आहार म्हणलं तर काय, भोजन पाहिजे, आम्हाला भोजन पाहिजे, प्राणीला सुद्धा भोजन पाहिजे. निद्रा आपल्याला झोप पाहिजे, प्राणीला सुद्धा झोप पाहिजे. भय आपल्याला भीव वाटते आणि प्राण्याला सुद्धा भीव वाटते. मैथून आपल्याला बी लेकरा होत्यात आणि प्राण्याला सुद्धा लेकरा होत्यात. पण एवढाच फरक आहे, विचार करण्याची शक्ती फक्त मानवामध्ये आहे. विचार करा, विचार करा. महाराजांनी सांगू लागले बाबा विचार करा. काही गोष्टीचा विचार करूच नाही, काही गोष्टीचा विचार करा आणि काही गोष्टीचा सतत विचार करा. विठ्ठला आपण दारू पियाचा विचार करायचा नाही, इस्पाट खेळायचा विचार करायचा नाही, परत स्त्रीला बघायचा विचार करायचा नाही. दारू पियाचा विचार करायचा नाही, इस्पाट खेळायचा विचार करायचा नाही, परत स्त्रीला बघायचा सुद्धा विचार करायचाच नाही. हे विचार करायचाच नाही. थोडा विचार करा. काय विचार करा, आपला संसार कसं चालले, लेकरं साड्याला चाललेत की नाही, पत्नीवर काहीतरी साडी ब्लाउज काहीतरी पाहिजे का, हे थोडं विचार करा. नाही म्हणून नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हा आम्हाला सांगितले एक विचार करा सतत, सारासार विचार. अरे बाग काय म्हणून सांगितले बाबा, तुम्ही सारासार विचार करा. कोणतं, रात्री विचार करा आणि दिवसा विचार करा. एकच विचार करा, ते कोणतं, सारासार विचार करा. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ मध्ये सांगितले तिसऱ्या अभंगामध्ये, आणि तुकाराम महाराज सुद्धा सांगू लागले बाबा विचार करा, विचार करा. कोणता विचार करा, रात्री विचार करा आणि दिवसा विचार करा. ते विचार एकच आहे. कोणतं, सारासार विचार
उठी नामधारा कंठी विठोबाची. एकच विचार करा, दुसरं करू नका. कस का? विचार बिघडले की उच्चार बिघडतो. उच्चार बिघडले की काय होतो? आचार बिघडतो. आला का लक्षात? विचार बिघडले की उच्चार बिघडतो, उच्चार बिघडले की आचार बिघडतो. ऐका, तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यावेळेस वनवासामध्ये सीता मातेच्या संरक्षणासाठी लक्ष्मण होते, बरोबर आहे. तर रावणानं मरीच्या वेशामध्ये काय हरिणीच्या वेशामध्ये आल्यानंतर सीता माता सांगू लागली. ते हरिणाला बघितली, हरिण होती सोन्याची, ते चमकू लागली. चमकत असताना सीता माता म्हणू लागली, रामचंद्र प्रभूला, अहो ऐका, त्या हरिणाला मारा, सोन्याचा त्याचा उलट शिवून घेतो. रामचंद्र प्रभू मनात विचार करू लागले, लक्ष द्या माय बाप, सोन्यासारखा पती असताना सोनं कधीही मागायचं नाही जीवनामध्ये, बरोबर आहे. तुम्हाला सांगतो माहिती, तुमचं लेकरू सरकार, तुमचं भाऊ सरकार विचार करा. पती सोन्यासारखं असले ना तर पतीला सोनं कधीही मागू नका. तुम्हाला गणेश महाराजांची शपथ, झालं असलं तर काही करून घ्या, मी सांगत नाही. मी तिकडे जायला चला. सोन्यासारखं पती असताना रामाला सीता माता म्हणू लागली, अहो म्हणजे हरिणाला मारा, त्याचं बहिणाला काय चोळी शिवून घेतो, गुलाब शिवून घेतो. रामचंद्र प्रभू गेले, विचार करू लागले, याला सोन्यावर लय प्रेम दिसते. कोणाला? सीतेला. मग याला सोन्याच्या लंकेमध्ये नेऊन ठेव, पिढच गेले. चला, रामचंद्र प्रभू पाठी लागल्यानंतर त्या हरिणाला मारले. हरिण मारल्यानंतर ते मायावी राक्षस होत. लक्ष्मण म्हणून आवाज आला. सीता माता ऐकल्यानंतर लक्ष्मणाला सांगू लागले, अहो जावा, तुमच्या भावाला संकट पडले, जावा. संकटामध्ये भावाचं काम येते, भाऊ भावाला संकटामध्ये काम येते. तर लक्ष्मण म्हणू लागले, सीता माता, ज्याच्या नावाने संकट जातात त्याला संकट येणारच नाही. आला का लक्षात? तयाच्या चिंतने निघसेल संकट, तराला दुर्गत भाव शिंदू. पण सीता माताचा विचार बिघडल्यानंतर उच्चार बिघडले. कोणाचं? सीता माता. उच्चार काय म्हणून बिघडलं? अहो म्हणले, लक्ष्मणा कळालं आता मला तुमचं. कस का? तुमचं विचार दुसरं दिसते. म्हणले बरोबर, लक्ष्मणाला मार लागला. त्या अनेक सांगतो तुम्हाला, जे माणूस गोष्टीचं राखतो, तुकाराम महाराजचं प्रमाण आहे, त्याला मारण्याची गरज नाही. वचन ते नाही तोडिता शरीर, भेद ते अंतर वज्रायशी. तुम्ही म्हणाल, परवा गणेशपूरवाडीमध्ये बेदाळ महाराजांचं कीर्तन होतो, पण मला अपमान केले, असला गोष्ट बोलले, त्यांना असला गोष्ट केले, मेले तर सुद्धा तो मनातून जाणार नाही. तुकाराम महाराज सांगू लागले, वचन तो नाही तोडिता शरीर, भेद ते अंतर वज्रायशे. लक्ष्मणाला मार लागल्यानंतर वहिनी जातो म्हणून रिंगण मारलं, निघून गेलं. मायावी राक्षसाला सीताला उचलून दिलं. ते कथा मी सांगत नाही. मला काय सांगत होतं? सीताचा विचार बिघडल्यानंतर उच्चार बिघडल्यानंतर आचार बिघडले. मला काय सांगायचं होतं? मनुष्याच्या जीवनामध्ये विचाराचं महत्व आहे. ऐका, सुख मिळतो कशाने? पैशाने सुख मिळतो. समाधान मिळतो कशाने? विचाराने समाधान मिळतो. पोरगल इंजिनिअरिंग आहे, एक मास्टर आहे, घरात भरपूर पैसे, सुख मिळतो, पण समाधान मिळणार नाही. कबीरदास महाराजांचा प्रमाण आहे, धन दौलत अमीरी में रात भर नींद नहीं आती, गरीबी में ऐसी नींद आती जो सुबह उठने नहीं देती. अहो सुख आहे, संपत्ती भरपूर आहे, पण समाधान नाही. धन दौलत अमीरी में रात भर नींद नहीं आती. श्रीमंत माणसाला जेवण पाहिजे,
गरीब माणसाला जेवण पाहिजे, श्रीमंत माणसाला झोप पाहिजे, गरीब माणसाला झोप पाहिजे. फरक एकच आहे. श्रीमंत माणूस जेवण करतो, गादीवर पलंगवर लोळतो, एअर कुलरचा फॅन राहतो, तिकडून इकडून लोळतो, इकडून तिकडे लोळतो, कधी 12ला झोप लागतो, कधी 1ला झोप लागतो. शेतकरी माणूस शेतात काम करून संचाला घरला येतो, पत्नी काय करते, एक भाकर आणि थोड्या आंबाड्याची भाजी अर्धा खातो. शेतकरी अर्धा खातो, सुरूच करतो मुंबई टू गोवा, मुंबई टू गोवा. पत्नी म्हणते अनेक मांडा तिल्ला करत नाही, बिदको म्हणते पत्नी. समाधान मिळवलं तर विचार पाहिजे. तुकाराम महाराज सांगू लागले, विचारावान तुने सुख पाहिजे, पैसे कमाई करा. काय करतो करून घ्या, तुमचं तुम्ही करा. तुका म्हणे उघडे आहे हित घात, कायाचा उचित तैसा करा. विचार पासून काय होतो, समाधान मिळतो, पैसे पासून सुख मिळतो. तुम्हाला अनेक सांगतो, एक श्रीमंत माणूस मोठं मंदिर बांधलं. तुमच्या फालकी तालुक्यात नाही तसलं मंदिर बांधलं, मोठं करोडपती होते त्याच्याकडे, प्रारार्थ रुपये होते त्याच्याकडे. मंदिर बांधल्यानंतर गावच्या लोकांना बोलविलं, या म्हणले, सगळे या आले. 8-10 मंडळी आले. अगोदर आल्यानंतर मग विचारू लागला श्रीमंत माणूस, अहो म्हणले माझ्याकडे पैसे होते, मी मंदिर बांधलो, आता तुम्ही सांगा मूर्ती कोणतं बसू त्याच्यात. लिंगायत समाजचे आले होते 5-50. त्यांनी म्हणले महादेवाचं बसवा. त्याच्यात मराठी समाज आले 8-10. त्याने म्हणले महादेवाचा बघायचा. आमचा देव म्हणलं तर पांडुरंग आहे, ते पांडुरंगाला बसवा म्हणले. 4-5 हाटकर लोक आले. त्याने म्हणले पांडुरंग काही नको, रामाला बसवा. त्यानं गप्पच थंडगर झाले. आता त्यानं काय बोलले, रामाला बसवा म्हणलं बरोबर 4-8 कोळी समोर आले. त्यांनी म्हणले हे रामाचं नको, कृष्णाचं नको, पांडुरंगाचं नको, महादेवाचं नको, भवानीला बसवा. त्यांना आईस्क्रीमच झाल्या. कोण मंदिर बांधताना तेवढे विचार करण्यामध्ये होते. 10-15 धनगर समाजचे आले. 10-15 धनगर समाजचे आले. थांबा, महादेवाचं नको, रामाचं नको, पांडुरंगाचं नको, भवानीचं नको. मग अहम वागा स्वम वागा प्रेम नगरी वारी, सावध होऊन भजन करा देव होईल कैवारी. मल्हारीचे वारी माझी, मल्हारीचे आमच्या खंडोबाला बसवा. त्यानं म्हणलं हे 7.5 उगं तर मंदिर बांधलो म्हणलं. काही लोक विचारले, बाबा
तुम्ही अगोदर विचार केलो काय मंदिर बांधल्यानंतर विचार केलो? त्याला म्हणलं पैसे नाही होते म्हणून मंदिर बांधल्यानंतर विचार करलो. होडी बबी म्हणले ते लोक सगळे. आलं का तुमच्या लक्षात? ह्याला गावा अगोदर विचार करायचा होता काय म्हणून मूर्ती आम्ही कोणतं बसवा, नंतर विचार केला काय फायदा आहे सांगा? मनुष्य जीवनामध्ये घटना घडण्याच्या अगोदर विचार करावा, घटना घडल्यानंतर विचार करतो त्याला पश्चाताप म्हणा. माझ्यासारखं एक दीडशाणा आलं ऐका काय माझं ऐकणार का तुम्ही? ऐकतो म्हणलं. इथं महादेवाचं मंदिर नको, महादेवाचं मूर्ती नको, रामाचं नको, पांडुरंगाचं नको, भवानीचं नको, खंडोबाचं बी नको म्हणले. मग तुम्ही सांगा वडीलधारी माणूस आहोत, तुमचं ऐकतो आम्ही. ऐकणार असेल तर सगळे हात वर उचल म्हणले. आलेले लोक सगळे हात उचलल्यानंतर त्यांनी सांगू लागले इथं कोणत्याही देवाची मूर्ती नको, धाबा घाला म्हणले. पिढाच गेली म्हणजे सगळ्याला येते धाबा. सांगा विचार कधी करायचं होतं? बरोबर आहे, विचार कधी करायचं होतं? नाहीतर राधासू यज्ञ म्हणे श्रीकृष्ण परमात्माला वर्म माहित होतं, दुर्योधनाला धनाच्या वर बसविले, सगळ्या ब्राह्मणाला दान द्या, तुमच्या हाताने दान द्या, हे वर्म माहित होतं देवाला, श्रीकृष्ण परमात्माला. अर्जुन म्हणू लागला, भीम म्हणू लागला तो एक नंबरचा दुश्मन आहे आमचं, सगळे देऊन टाकते, तुला काय करायचंय सगळे दे ना. त्यानं हात 1000ला लावला तर 2000 इथं होत्यात, तुला वर्मन माहित नाही म्हणले. त्याला काय करू लागला, ह्यांचा सत्यानाश होऊ दे म्हणून 1000 द्यायचं 2000 देऊ लागलं, 50,000 द्यायचं 1,00,000 देऊ लागलं, ह्याचं वाटळ करून टाकाव. पण माहित होतं देवाला करोडो रुपये दान दिलं, 2 करोड तिथं राहिले. त्याच्या हातात होतं, त्याचं नावच होतं दुर्वेधन. आलं का लक्षात? दुर्वेधन, त्याच्या हातातून धन होतं. माती धरलं तर सोनं होत होतं त्याच्या हातातून. त्याला राग आलं, ह्यांचं वाटोळं करावं म्हणून विचार केलो. मग एकाला 2 होणार, मग काय करावं? अरण्यामध्ये गेलं, ते हाताला हे लावून घेतलं, काय देवाला म्हणतो काय दिवस लावून घेतलो. त्याच्याने काय होते, फोडा झाले, सगळे फोडा झाले. नंतर विचार करू लागलो, अरे देवा चुकलो रे म्हणले. हे काय हाताला सगळ्या अडचू लागलं, फोडा झाले. विचार आता करलं तर केलं तर काय फरक पडतो? नाहीतर एका राजाने सांगितलं सगळ्या लोकांना बोला म्हणले. अरे बोलायचं असेल तर स्वर मध्ये बोला म्हणले. कशात बोला? स्वरात बोला. कसं? माझ्यासारखं एकाला जाऊन विचारलं कसं बोलाव सांगा म्हणले. अरे कीर्तनकर एक तर स्वरात बोलाव, नाहीतर दुसरं जोरात तर बोलाव म्हणले. स्वरात बोलायचा. स्वरात म्हणलं तर तुम्ही कोणत्याही राग मध्ये बोला, भूप राग बोला, शिवरंजनी बोला, सोनी राग बोला, चांद राग बोला, भैरवी राग बोला, कोणतेही राग बोला, पण स्वरात बोलायचं. वा वा म्हणले. सगळ्यांनी असं बोलू लागले, स्वरामध्ये बोलू लागले. राम राम महाराज, वा राम राम पाटील, वा वा असं बोलू लागले. बोलत असताना एक दिवस काय झालं, 15 दिवस निघून गेले, महिना निघून गेलं. राजाच्या शेतात भांडवीला आग लागली. आग लागल्यानंतर माझ्यासारखं एक भाकर बघितल्यानंतर आल्यानंतर राजाला म्हणावं लागलं, राम राम राजे साहेब. वा काय रागमध्ये बोलतो रे पोपट हे. अरे वा म्हटलं, मी सकाळी उठून तुमच्या शेताला गेलो. वा 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 वा. तिथं बघितल्याबरोबर भांडवीला आग लागली. तुझ्या सत्यानाश होते, लवकर सांगते. ह्याला विचार करायचा आहे ना, बरोबर आहे. मला काय सांगायचं होतं, तुकाराम महाराज म्हणू लागले, ज्ञानेश्वर महाराजाचं प्रमाण नंतर तुम्हाला सांगतो, ऐका. तुकाराम महाराज म्हणू लागले, क्षणाचा विचार कर. किती जास्त नको आमच्यासाठी, क्षणाचा. तुम्ही म्हणाल क्षण कशाला म्हणावं? डोळ्याची पापणी खाली येऊन वरे जातो त्याला म्हणावं क्षण. विठ्ठला
बंधू एके ठिकाणी सांगितले त्याचा सुद्धा भरोसा नाही. क्षण भंगुर नाही क्षणाचा जर विचार केलो क्षण भंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल पाशा पुढे हुशार थोर आहे वळसा. बरोबर आहे. एक श्वास मधी जाऊन बाहेर आलं आणि मधी जाऊ नये काय होते उचला म्हणायची वेळ आहे. बरोबर आहे. त्यासाठी तुकाराम महाराज म्हणले क्षणाचा विचार करा. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणले आमच्यासाठी क्षणाचाच विचार करा. ज्ञानेश्वर महाराज देवाची या अभंगामध्ये काय सांगितलं क्षणाचं. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगितलं सांगा. तुम्ही देवाच्या द्वारामध्ये थांबा उभा किती 1 तास काय 2 तास नाही त्यांनी सुद्धा म्हणले क्षणामध्ये. बरोबर आहे. थोडे लक्ष द्या. देवाची द्वारी उभा क्षणाभरी मग त्यांना काय करतो तेने मुक्ती चाली साधी येला. त्याला 4 मुक्ती त्याचे पाठी लागते. ऐका ज्याला ज्याला हरिपाठ पाठ आहे त्यांनी चित्त देऊन ऐका. ज्याला हरिपाठ पाठ आहे त्यांनी चित्त द्या. पहिल्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले देवाची द्वारी उभा क्षणाभरी. हे पहिला अभंग आहे. 27 अभंगामध्ये दुसऱ्या सांगितले ज्ञानेश्वर महाराजांनी रेखा मार्ग
देवाची आद्वारी उभा क्षणावरी तेढे मुक्ती चाली साधेला. हे पहिला अभंग. 27 अभंगामध्ये सांगितलं महाराजांनी सर्व सुख बोली साई सायत्री निवडी रिकामा अर्धा घडी. आला काय लक्षात तुम्हाला? अनेकदा सांगतो पहिला अभंग खरं म्हणाव काय 27वां अभंग खरं म्हणाव. तिथं क्षणभर म्हणून सांगितलं महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज क्षणात आमच्यासाठी तू जास्त वेळ नको. इथं म्हणल्यात रिकामा अर्धा घडी राहू नको सर्व सुख गोडी साई शास्त्री निवाडी रिकामा अर्धा घडी राहू नको. मग कोणतं खरं म्हणावं? मला तर असं वाटतं ते बी खरं आणि हे बी खरं. सांगतो नंतर ज्ञानेश्वर महाराजांचा हेतूच एकच होतं. काय म्हणून त्यांना क्षण म्हणून आम्ही सांगितलो त्यांचे जीवनभर यांनी सोडणार. का बर? राम रसाची या गोडी राम रसाची या गोडी कोणाला लागते? दारू पिलेल्या माणसाला 12 तास निसेर होते. किती? 12 तास. पण भजन करणारा माणसाला 24 तास निसेर होते. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. तुम्हाला ह्या अभंगाला त्या दृष्टांताला टच करतो. ऐका. एका मुलीचं सोयरीक झालं. एका मुलीची सोयरीक झाली. सोयरीक झाल्यानंतर लगेच झालं. मुलगी रडू लागली. गावातले रडू लागले. घरातले रडू लागले. सगळे समाधान सांगितले आणि कन्या सासुराशी जाये मागे ऐका. ज्या वेळेस बाईने सासरवाडीला जात असताना कोणाला कळले त्यांनी सांगा. त्यांचे तोंड मुख काय पुढे राहतो काय मागे राहतो? सांगा. मागे राहतो. माहेरला बघत गावात बघते. गाव दिसणार झाड दिसते झाड दिसणार आता शिवार दिसते. चला मला काय सांगायचं होतं. सासूरवाडीला गेल्यानंतर 6 महिन्यात राहिल्यानंतर दिवाळीच्या सणाला आल्यानंतर 4-8 दिवस निघून गेले. सासरा आला बोलण्यासाठी. बाप सांगू लागला ताई तुझं सासरा आले जा तयार हो माय. मुलगी म्हणू लागली बाबा मी इथंच मरतो पण तिथं सासूरवाडीला जाणार नाही. सासऱ्याचा त्रास आहे मला. नणंदचा त्रास आहे. पतीचा त्रास आहे. नाही माय 5 लाख रुपये खर्च झाले. रोज पैशाचं तर सोड. जग काय म्हणते मला बाबा एंड्रसन पण द्या मी इथंच मारतो पण मी तिकडे जाणार नाही. नाही माय जा माय. नाही बाबा विहिरीत ठाकून द्या मरतो इथं कोण जाणार नाही. बाप म्हणू लागला ताई एक काम कर माय. काय? माझ्यासाठी एकदा जा. कोणासाठी? माझ्यासाठी एकदा. आणि एक सांगतो तुम्हाला
ज्याला ज्याला मुली आहे त्यांना पोटभर जेवणार हे नक्की लिहून देतो मी जाताना तुम्हाला. आणि ज्याला ज्याला मुलं आहे त्याने पोटभर जेवतात म्हणून मला सांगता येणार नाही. तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या मुलाला फोन लावा, बाळ्या कसा आहे सर बेटा, आराम का, बेंगळूर मध्ये शाळेला चाललास का नाही, त्यांना सांगते बाबा एक 10-20 हजार रुपये वाटून द्या लवकरात लवकर. मुलीला फोन करा, बाई कसाच माय, आराम आहे बाबा, जेवण केलं का तुम्ही. मुलीचा उद्गार आहे. आई जेवले का, तुम्ही दोघं आनंद आहो का, हे मुलीचा उद्गार. ऐका, एखाद्या वेळेस तुम्ही कष्ट कबाड करून त्या मुलाला नोकरी लावलो तुम्ही पोटभर जेवणारच नाही. एखाद्या वेळेस तुम्ही मुलीचे घरला आले अथवा तुम्ही तिथं जाऊन राहा अथवा मुली येऊन तुमच्या घरात राहते, आनंदाने जेवण त्या दिवशी तुम्ही करतो. विठ्ठला बाप सांगू लागला, ताई माझ्यासाठी एकदाच आणाय. मुलगी विचार करू लागली, डोळ्यातून पाणी आणल्यानंतर म्हणू लागली, माझा बाबासाठी का जाओ. अभिमान आहे मुलीला, मुलगीला अभिमान आहे. ऐका, तुम्हाला अनेक सांगतो, एखाद्या वेळेस पती नवरा शिवा देते, मारत असताना शिवा देते, आईला बापाला शिवा देते. खानदानी मुलगी म्हणते तुझा जीव काढतो म्हणते, मला शिवा दे, काय शिवा द्यायच्या, मला शिवा दे. आईला काढायचं नाही, बापाला काढायचं नाही. एवढा अभिमान राहते ती मुलीला. मुलगी म्हणू लागली, चला बाबासाठी जावं. रडत गेल्यानंतर 4-5 महिन्यात झाल्यानंतर त्याच्या पतीला नोकरी लागली टीचरचं. कोणाचं, मास्टर नोकरी लागली. 2 लेकरं झाले, वेगळे झाले. 10 एकर शेत होतं. रोजचे 50 किलो टमाटे तोडा आणि विकाव. 4 म्हशी होते, 20 लिटर दूध येत होते, ते डेअरीला घालाव. असं त्याच रोडवर आल्यानंतर ह्याला बाजाच्या खाली उतरले. कोणाला, म्हाताऱ्याला. लक्ष द्या, माझा अभंगाला टच करलो. म्हाताऱ्याला बाजाच्या खाली उतरल्यानंतर त्यांना चिठ्ठी लिहिला, चिरंजीव बेबी, रामरावचे आशीर्वाद. बाई जाताना रडत गेली, माय माझा काही सांगता येणार नाही, कोण काळ येईल कैसा नाही याचा भरोसा. मी मरतो आता, थोडे दिवसात मरतो माय, मला ये, मला भेट दे, मला तोंड दाखव माय, म्हणून चिठ्ठी लिहिलं. मुलगी चिठ्ठी बघितल्यानंतर थोडा खेद झाला मनात आणि तेच मुली एक चिठ्ठी लिहिली. तीर्थ स्वरूप रामराव यांचे चरणी साष्टांग दंडवत विनंती विशेष. बाबा सकाळी 5ला उठावं लागतो, 20 टोपले शेण काढावं लागतो, 5 म्हशी आहेत बाबा, 20 लिटर दूध पिळावं लागतो, डेअरीला घालावं लागतो, 50 किलो टमाटा तोडून आणावं लागतो, विकावं लागतो. 2 पोरं इंग्लिश मिडियमला आहे बाबा, त्यांना उठवावं लागतो, त्यांचे आंघोळे करावं लागतो, त्यांचा नाश्ता करावा लागतो, शाळेला नेऊन सोडावं लागतो. बाबा कधी 4ला जेवतो, कधी 5ला जेवतो. बाबा पिकलेला पान आहे, आता तर गळणार, तर उद्या तर गळणार. बाबा 10वीलाच येतो म्हणून सांगितलं. तुम्ही मेल्यानंतर मातीलाच येतो म्हणले. सांग आहे तेच मुलगी अगोदर काय म्हणली, हो मला मारून टाक, एंड्रोसल कंपास विहिरीत ढकलून दे. तेच मुलीचा उद्गार आज असणार. मला काय सांगायचं होतं, तुकाराम महाराजांचा विचार एकच होता, ह्यांना छळ म्हणलो तर काय रासवळेने रात्रंदिवस भजन करतात. एकदा पंढरपूरला जावं म्हणलो, वर्षाला पंढरपूरला जातात. तुकाराम महाराजचा हेतू एकच होतो, क्षणाचा विचार करा तर जन्मभराचा विचार करा. विठ्ठला विचार करा, क्षणा हाची करावा विचार, तारावया पार भवसिंधू. तुकाराम महाराज म्हणलेले बाबा विचार करा. कोणता विचार करा, हे संसार सिंधू आहे. संसार कसा आहे, सिंधू कशाला म्हणा, समुद्र. बरोबर आहे, समुद्र. बरं एकाला विचारायला लागला, राम राम हो, राम राम.
कुठे गेलतो? मुंबईला. वा वा वा, मुंबईला गेलतो. हो. समुद्र बघितलं का? बघितलो ना. मध्ये गेलो का? हो गेलो ना. पोहणे खेळलो का? हो खेळलो ना. किती पाणी आहे? त्यानं म्हणलं काय सांगा, संसाराचा उपभोग घ्यायला येते सगळ्याला. किती कुंटल दुःख आहे, अनेक दुःख सांगू मी किती. सकल संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती, भय का बचिती भरला. किती दुःख आहे, किती दुःख आहे, किती दुःख आहे, सांगता येणार. एकाची पत्नी मेली, प्रेत घेऊन चालले होते. त्याच्या हातात एक गाडगा दिल्या आणि एक कुत्र्याला काय केले तर असलं फुलाचा हार घातल्या, त्याला शेंदूर लावल्या, बोट्टू लावल्या. चालले शेदनशे लोक. एकाने विचारलं हे काय आहे भानगड? म्हणलं हे कोण? म्हणले ते फलाणे पत्नी मेले. त्याच्या हातात जे गडगा आहे ना त्याच्या पत्नी मेले. मग हे कुत्र्याला काय नाटक करवलं? हे म्हणले हे कुत्र्याला कशाला सजवलं? त्यानं म्हणलं हे कुत्र चावूनच ती बाई मेली. हे कुत्र चावून ते बाई मेली. मग कस का त्याला समाधान झालं? कोणाला? नवऱ्याला, पतीला समाधान झालं म्हणून त्या कुत्र्याला सजविलं. त्यानं म्हणलं असं होय, हे कुत्र आम्हाला मिळते का? म्हणलं त्यानं म्हणलं आम्ही काय मूर्ख दिसलो का? बारीला थांब, तुझा बारीला आलं तर तू घेऊन जा कुत्रा. म्हणले विठ्ठला. सकल संसाराची स्थिती न साहेब पाषाण दृष्टी, भय का चित्ती भरलासे. क्षण क्षण हाची करावा विचार, तारावा या पार भव सिंधू. तुकाराम महाराज म्हणू लागले ह्या संसारा सिंधूतून जाण्यासाठी अवघड आहे. आणि दुसरं एक सांगतो काय, हे देह एक दिवस जाणार आहे, अभंगाचे दुसरे नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकल. तुमचा देह जाणार, माझं सुद्धा देह जाणार, ऐकणाऱ्याचं जाणार, सांगणाऱ्याचं सुद्धा जाणार. देह जाईल जाईल
याची काळोबा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले शरीर जात आघावे नाशिवंत स्वभावे म्हणून तू झुंजावे पंडू कुमार. ज्ञानेश्वर महाराज सांगितले बाबा हे शरीर जाणार आहे, एक दिवस जाणार आहे, मरणार आहे, जाणार आहे. ऐका या शरीराचा स्वभाव कसा आहे, 3 प्रकारचा स्वभाव आहे. थोडे भजन करा नंतर सांगतो. विठ्ठला विठ्ठला आश्रयनाश स्वभावनाश. शरीराचं परतनाश आश्रयनाश स्वभावनाश. परतनाश कशाला म्हणावं, आपण एका ठिकाणी झोपलो, दुसरा माणूस आला दगड उचलून आमच्या डोक्यात घातलं, आम्ही मेलो, याला काय म्हणायचं परतनाश. दुसरेकडून जे मरण येतो त्याला म्हणायचं परतनाश. आश्रयनाश आश्रयनाश कशाला म्हणावं, एसटी मध्ये बसून आम्ही पंढरपूरला जात असताना एसटी टक्कर झाली, आम्ही त्याच्यात मेलो, आश्रयनाश. स्वभावनाश परतनाश मधून वाचून आलो, आश्रयनाश मध्ये सुद्धा वाचून आलो, पण हे देहाचा स्वभाव नाश पाहणार. बरोबर आहे. मदाला सांगितलं एके ठिकाणी पाळण्यामध्ये लेकराला आदे नाशिवंत
ऐका. हा दे नाशिवंत मळमूत्राचा बांधा, हा दे नाशिवंत. अरे बाबा, हे देह जाणार आहे, नाशिवंत आहे, त्याला खरा आई म्हणायचं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशे कळवळ्याची जाती करी आपल्या उद्धाराचे जे विचार करतो त्याला आई म्हणावं. एके ठिकाणी एक संत महात्मा सांगितले, उप्पर जिसका अंत नहीं उसको आसमां कहते हैं. उप्पर जिसका अंत नहीं उसको आसमां कहते हैं. जिसका प्रेम का अंत नहीं उसको माँ कहते हैं. बरोबर. तुम्ही काही बी करणार गेलो तर मरण तर एक दिवस आहे. माहित करा, मरण एक दिवस गॅरंटी आहे, नक्की आहे. तुकाराम महाराज म्हणू लागले, सावध. ज्यांना सावध राहत नाही त्याचा वध होतो. सगळ्याला भय वाटलं, भीव वाटल्यानंतर सगळ्यांनी तुकाराम महाराजकडे गेले. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढेल अंतर प्रेमसो महाराज. आतापर्यंत हे सांगितलं तुम्ही, आम्हाला काही वाटले नाही, पण जे सावधान म्हणून सांगितलो थोडे आम्हाला आता भीव वाटलेले. आता हे सांगा महाराज, आतापर्यंत तुम्ही विचार करा म्हणून सांगितलो. हे विचार काय भालकी मध्ये भेटते, हे विचार काय बिदार मध्ये भेटते, हे विचार काय गणेशपुरवाडी मध्ये भेटते, हे विचार कुठे भेटते सांगा महाराज. अभंगाचे तिसरे
कृपा करून सांगा. हात जोडतो तुम्हाला, तुमचे पाये पडतो. सगळ्यांनी म्हणाले तुकाराम महाराजाला, महाराज हे विचार कुठे भेटते सांगा. तुकाराम महाराज म्हणू लागले, हे विचार कुठेही भेटणार नाही तुम्हाला, बाजारमध्ये भेटणार नाही. मग कुठे भेटतो हे विचार? फक्त संताकडे भेटतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. असेच आले का तुमच्या लक्षात? कोणत्याही वस्तू कुठे बी मागितलं जमते का? जमते का? नाहीतर एकाला मुलगा झाल्यानंतर काही लोक म्हणू लागले, आम्हाला पेढा पाहिजे, पेढा पाहिजे, पेढा पाहिजे. लक्ष द्या, आम्ही ज्याच्या नावाने पेढा वाढतो आणि वाढणारे थोडं लक्षात राहू द्या, त्यांना एक दिवस आम्हाला जोडा वाटतो हे लक्षात राहू दे. पटले की पडणे गेले? पटले की? तुम्हाला दर्शन सांगतो, वेळावर थांबलो. 11:30 पुणे भरायला सांगितलं, 10ला थांबलो मी. चालू झाले 10च. 10-15 मिनिट तिकडे इकडे होऊ दे, नंतर सांगतो. आम्ही ज्याच्या नावाने पेढा वाढतो, आम्हाला एक दिवस त्याला जोडा नक्की वाटणार हे लक्षात येऊ द्या. एक माणूस 72 दुष्काळीमध्ये जास्त सांगणार, मुलाला शाळेला वाटवून दिलं. 72 दुष्काळ. रोडचा बराच मारल्यानंतर 1 रुपये देत होते, तुम्हाला माहित असेल किती? 1 रुपये देत होते. 1 रुपयामध्ये दोघा नवरा बायको, ते पोरगा पोट भरत नव्हतं. दोघा नवरा बायको उपाशी राहायचं, पोटभर पाणी पियाचं, त्याला पोटभर जेवण करायचं. थोडक्यात 12वी पास झालं, डिग्री काढलं, तहसीलदार नोकरी लागली त्याला. कोणती? तहसीलदार नोकरी लागल्यानंतर गावाला आलं. सगळ्यांनी राम 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 करू लागले. कोणाला? त्या तहसीलदाराला. मनुष्याकडे काय पाहिजे हो? चमत्कार पाहिजे. काय चमत्कार ज्याच्याकडे आहे, नमस्कार त्यालाच आहे. बरोबर आहे? सगळे राम राम करू लागले. पोर तहसीलदाराचा वडील बघितल्यानंतर डोळ्याभर पाणी आणलं. किती? डोळ्या भरून पाणी आणलं. गळा पाणी खाली पडू लागलं. तुम्ही सांगा, ह्यांना काय आनंदाच्या भारात रडते, काय दुःखाच्या भारात रडते? हे सांगा, कोणाला कळले तरी सांगा. आनंदाच्या भारात. 2दा रडतो माणूस जीवनामध्ये. रडतोच 2दा, 3दा रडायचंच नाही. 2दा रडतो. एक आनंदात रडतो, एक सुखात रडतो, एक सुखात रडतो, एक दुःखात रडतो. विठ्ठला विठ्ठला. जे माणूस आनंदात रडतो, काय दुःखात रडतो, हे तुम्हाला समोर मी जातो. आनंदात रडत असताना काय डोळ्यातून अश्रू येतो. मग डोळ्यातून अश्रू येतो, कसं येतो सांगू का? डोळ्याच्या बाहेर दिशेतून येतो. डोळ्याच्या इकडून येतो, बाहेर दिशेतून पाणी येतो. आणि ते पाणी कसं राहते सांगू का? थंडगार. कसं राहते? थंडगार राहतो. आणि दुःखात रडत असताना डोळ्याच्या मधून पाणी येतो. कुठून? डोळ्याच्या मधून पाणी येतो. आणि त्या पाण्याला तुम्ही शिवून बघा, गरम गरम राहते ते पाणी. नेत्रे अश्रूची धारा, कोठे रोमांच शरीरा. रडू लागलं, विचार करू लागलं, पांडुरंगा महादेवा, 72 दुष्काळीमध्ये मला जेवण मिळाले नाही. आज फळाला आलं, उपाशी राहिलो, आनंद झालं. माझ्या पोराला सगळे रामराम करू लागले. गाव गाव झुकू लागला. देवा पांडुरंगा, रडू लागलं. तहसीलदार आलं, निघून गेलं. 2 वर्ष झालं. 2 वर्ष झाल्यानंतर बिदर सारख्या सिटीला त्यानं राहत होतं. गणेशपूरवाडी सारख्या गावात बाप राहत होत. बाप विचार करू लागला, पोरगा भेटणार. ते 2 वर्ष झालं, पोराला भेटाव. बापाची इच्छा आहे.
कोणत्याही बापाच्या जगामध्ये असा नाही पोरगा माझ्या समोर मराव म्हणून असा कोणाच्या बापाच्या मनात येणार नाही. पण पोराच्या मनात येते आमचा बाप लवकरात लवकर जावं. सत्याने सांगतो, नारळाच्या गादीवर थांबून मी खोटा कोणाच नाही. काय ह्याचं धुणेच आम्हाला होत नाही, हे रोज आम्हाला तंदाना होत नाही. राहू द्या, बाप गेलं. बाहेर पिया थांबलेला होता. अहो सांगा, गणेशपूरहून वाडीहून कोणी आले तुम्हाला भेटण्यासाठी? पिया जाऊन सांगितलं, तहसीलदार साहेब कोणतरी एक माणूस तुम्हाला भेटण्यासाठी आले. मध्ये सोडू का? सोडा सोडा सोडा. त्या तहसीलदाराजवळ एमएलए बसलं होतं, मंत्री बसलं होतं, कॅबिनेट मिनिस्टर बसलं होतं. बोलत तिकडला इकडला ह्याला गेलं. एक गोंगड घाटे, हातात काठी आहे, बनीन आहे अंगावर, असं थांबलं. त्या तहसीलदाराला विचारू लागलं, एमएलए अथवा एमपी, अहो हे म्हातारा कोण आहे? त्याला सांगू लागलं, आमच्या घरात काम करणारा माणूस आहे, नोकरीदार. अगोदर तुम्हाला काय सांगितलं? ज्याच्या नावाने आम्ही पेढा वाढतो त्याला एक दिवस नक्की जोडा वाढते. त्यासाठी पेढा पाहिजे म्हणून लोक म्हणले, त्याला पेढा आणण्यासाठी गेलं. माझं मुद्दा इथं होतं, तिथं चौरस्ता होतं. त्या चौरस्त्यावर इंग्लिश मध्ये लिहिलेलं होतं, इकडी एक रोड, इकडी एक रोड, इकडी एक रोड. चौरस्ता होतं. राईट साइडला काय म्हणून लिहिलेलं होतं? शूज मार्केट म्हणून लिहिलेलं होतं. का कोणतं मार्केट? शूज, शूट नाही, शूज. चुकलिया वर्मा. तुम्हाला हरिपाठ पाठ असत, ऐका. ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शास्त्र. काय? शस्त्र. शस्त्र म्हणलं तर तलवार, शास्त्र म्हणलं तर पोत. एकच अक्षरमध्ये फरक आहे. राहू द्या. शूज मार्केट म्हणलं की तिकडे गेल्यानंतर सगळे हिंडू लागलं. मिठाई दुकान एक बी भेटणार, मिठाई दुकान एक बी भेटणार. सगळे चांबाराचं दुकान होतं तिथं. कोणाचे? चांबाराचे दुकान होते. एकाला जाऊन त्या गणेशपूरच्या रमेश सारखं होतं, त्यांना जाऊन भेटलं. मामा बोला, पेढा कुठं भेटते हो? त्यांना म्हणलं, इथं पेढा भेटणारच नाही तुम्हाला इथं पेढा भेटणारच नाही. मग काय भेटते हो? जोडा भेटते तुम्हाला. आलं का तुमच्या लक्षात? कोणता विचार कुठे मिळते तिथं जावं लागते. तुकाराम महाराज सांगू लागले, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगू लागले, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असणेच की. नाहीतर माझ्यासारखं एकाने गेलं मारुतरायाकडे, शरणाजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीचं द्यावं का मज दावं सुवट. मारुतराय प्रसन्न झाले. माग काय मागतो? माग. त्याला म्हणलं, मारुतराया एक द्या. म्हणले काय? लोक सगळे चतुर्भुज झाल्यात, दोन भुजाचं चाव म्हणून सांगितलं. दोन भुज म्हणलं माझा लगीन करा. पत्नीचे दोन भुज आणि माझे ह्याला म्हणते चतुर्भुज. त्यांना म्हणलं, मोर कुठलंय की? कस का? म्हणले माझंच लगीन झालं. मारुतराय म्हणलं, माझंच लगीन झालं नाही, तुला कुठं करू? मग हे माल कुठे मिळते? हे जा रामाकडे जा म्हणले. असं होय. रामाकडे गेला. लोकाभि रामम रणरंग धीरम. रामचंद्रला साक्षात दंडात घातलं. रामाने विचारलं, काय पाहिजे रे तुला? काय नाही, माझं लगीन करा. 8 दिवसामध्ये लगीन होते का? 8 दिवसामध्ये लगीन झालं. आनंदाच्या भारत बिदरला घेऊन गेला पत्नीला. बघा लगीन झाले तर तुम्ही बघा, कोणाला बी आता आणि मी सांगतो तुम्हाला, टेस्ट करा. नवरदेवाला म्हणा, राम 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 राम. नवरदेव म्हणते बघा, तुम्ही राम 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 राम. दोन पोरं झाले, राम 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 राम. गेले बिदारला. गेल्यानंतर जत्रा होतं, पापनासमध्ये जत्रा होतं. लाखो लोक आल्यात. दोघांचं जेवण झाले, लाडू जेवण होतं. हिंडू लागले पत्नीला घेऊन. हिंडत असताना चुका मुका झाली.
रात्री माझे हरकून गेले, आणून द्या म्हणलं. कोणाला? त्यांना म्हणलं मूर्ख कुठलाय की, कस का माझ्या पत्नीने ते हनुमंतराय आणून दिले, तुझ्या पत्नीला मी कुठून आणून देऊ म्हणलं. माझं म्हणणं तुमच्या लक्षात आलं का? मारुतराजाकडे जे मिळते त्यांच्याकडेच मागाव आणि रामाकडे काय मिळते त्यांच्याकडे मागाव. तसं विचार दुसरेकडे मिळणार नाही, संताकडेच मिळते. विठ्ठला धरुणी आवडी करावे तातडी परमार्थी. परमार्थाची नाही, परमार्थी तातडी करावं लागते. काही ठिकाणी आम्ही तातडी करायचं नसतो पण करतो. संसारामध्ये तातडी करायचं नसतो, परमार्थामध्ये तातडी करायचं नसतो. मी वेळ झाली तुम्हाला दर्शन सांगा, कोणाला तरी कळलं तर सांगा. एखाद्या वेळेस चुकून पाण्यात पडलं तर काय करावं लागतं सांगा. 10 मिनिटांमध्ये कीर्तन संपतो. काय टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेतलेल्या माणसाला शुगर आणि बीपी दोन्ही मिळवलेले. बोला तुम्ही, बोला बाबा, नाहीतर तुम्हीच बोला. एखाद्या वेळेस चुकून मी जात असताना पाण्यात पडलो, काय करावं लागते? वा असं सांगा. हातापाय हलवा लागतो, बरोबर आहे. पाण्यात पडल्यानंतर हातापाय हलवा लागतो. हे मान्य आहे, तुम्हाला धन्यवाद. अनेक प्रश्न विचारतो. एखाद्या वेळेस मी जात असताना चिखलात पडलो, काय करावं लागतो? गप्प बसावं लागतं. करिता भगवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहावस. पाण्यासारखा परमार्थ आहे, चिखलासारखा संसार आहे. चिखलामध्ये कोशिश करायचं नाही, पाण्यातच कोशिश करायचं. संत समागमे अथवा गमी धरुणी आवडी. तुकाराम महाराज म्हणले, त्या संतांच्या संगती धरा. संतांच्या संगती मनोमार्ग गती आकाळ श्रीपती येणे बनते. संतांच्या संगती काय आम्हाला गती आहे. माहिती मला एक प्रश्न विचारतो, कोणाला कळले तर सांगा, नाहीतर मी सांगतो. आलो सांगण्यासाठी. आपल्या घरात 2 वस्तू आहेत. आपल्या घरात 2 वस्तू आहेत. एक वस्तू काय करतो, चांगला ठेवतो आणि वंगळ काढून टाकतो. म्हणजे तर चांगला ठेवतो, खराब काढून टाकतो. आणि एक दुसरा वस्तू असा आहे, चांगला फेकून टाकतो आणि वंगळ ठेवून घेतो. काय असं सांगा माझे. तुमचे बंधू सारखा, तुमचे भाऊ सारखा काय विचार करू नका. मी सांगू का, जाताना 20-20 रुपये देता का? सूप कसा चांगला ठेवून घेतो आणि वंगळ फेकून देतो. चाळणी कसा आहे, वंगळ खराब ठेवून घेतो आणि चांगला. आणि हे बसवेश्वरचं प्रमाण आहे. सार सज्जनर संग लेसु कंडಯ್ಯ दूर दुर्जनर संग ಅದು ಭಂಗವಯ್ಯ ಸಂಗವು ಎರಡುಂಟು ಒಂದು ಹಿಡಿ ಒಂದು ಬಿಡು. आला का लक्षात तुमच्या? कानाला कळले तर, नाहीतर सोडा, सोडून टाका. मला काय सांगायचं होतं, तुकाराम महाराज लागले, तुमच्या गतीला जायचं असेल तर संतांच्या संगती करा. संत समागमी धरुणी आवडी वेगळं आणि सावडी वेगळं. एकानं भेटलं मला, राम म्हणतो मी, राम काबर की लुंगीवर बनीरवर दिसलो म्हणलं. कुठं चाललो? पाराकड. कस का? आमच्या गावात एक 7.5 लावल्यात महाराज म्हणलं. कशाची म्हणलं? अरे सप्ताह लावल्यात. मग तुला 7.5 झाली होय? काय की लोक हे सावडी लोक. आणि एक सांगतो, सावडीचं भजन टिकत नाही, आवडीचं भजन जात नाही. हे बी लक्षात ठेवा. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे, प्रेमेविना भजन, नाकाविना मोती, अर्थाविना पोती वाच. अरे आम्ही आलो गणेशपूरला म्हणलं तर तुमचं प्रेम राहावं आणि माझं प्रेम तुमच्यावर राहावं. बरोबर आहे? प्रेम सुख देई प्रेमेविना नाही समाधान, करुणी उचित प्रेम घाली हृदय. प्रेमाकडे जाणार नाही,
मला काय सांगायचं होतं? तुकाराम महाराज तुम्हा मला सांगू लागले, संत समागमी धरून आवडी करावे तातडी. तातडी म्हणलं तर लवकर, तो कामाने तातडी कर. गडबड करायचं, तातडी करायचं परमार्थामध्ये. परमार्थामध्ये निवांत बस. एकाने विचारू लागला, महाराज बोला, रात्री कुठे गेलो असतो? गणेशपूरवाडीला. काय होतं? संकट चतुर्थी होतं, त्याचं कीर्तन होतं. महाराज तुम्हाला एक प्रश्न होतो, प्रश्नाचं उत्तर सांगा. विचारा. एक माशी हातात घेतलं. सांगा महाराज, हे माशी काय जिवंत आहे काय मेलेलं आहे? काय सांगाव? बोला, काय सांगाव? काही माणसं म्हणतात मला कधी समजू नका, कस का 12 गावचे पाणी पिलेला माणूस आम्ही. वेड्या, आमचे महाराज लोक किती गावचे पाणी पिलेले राहते माहित का? 1200 गावचे पाणी पिलेलं आम्ही राहतो. राहू द्या. त्याने विचारला मला एकच प्रश्न, महाराज माझ्या हातात माशी आहे, काय मेलेला आहे काय जिवंत आहे? जिवंत आहे म्हणलं तर असं करून टाकते, मेलेला आहे म्हणलं तर हात उघडा करतो. काय करा? मी सांगितलं, वेड्या, त्या माशाला जिवंत ठेवाव, मारून टाकव तुझ्या हातात आहे. मग हे कशाला सांगतो? परमार्थ करा अथवा सोडाव हे तुमच्या हातात. मध्ये ताकडी करा, सद्गुरूचे पाय धरा, कोण काळ येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. संत समागमी धरून आवडी करावे तातडी परमार्थी. बाबा, जग कसा आहे? कुत्र्याचा पिल्ल्याचा जर विचार केलो, 3 दिवसात डोळे उघडतो कुत्र्याचा पिल्लू. बघा, विचार करू. मांजराचा पिल्ल्याचा जर विचार केलो, 5 दिवसात डोळे उघडतो. आणि माणसाचा जर विचार केलो, जीवनभर डोळे उघडत नाही. त्यासाठी डोळ्यावर धूर घालून बसायचं नाही. अभंगाचे शेवट.
तुका म्हणे ह्या लौकिक अथवा लौकिक व्यवहार नये डोळे धुरे भरवणी राहा कुठं नका डोळे भरवणी डोळ्यामध्ये धुरा भरून राहू नका मस्तीला येऊन सर बोलू नका मस्तीला नये डोळे धुरे भरवणी राहा कस का नाशिवंत देहे जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान सगळ्याचं आयुष्य खाणार आहे काही काळ भूतकाळामध्ये आयुष्य गेलं आमचं भूतकाळ आता जे वैश्य जातो हे वर्तमान काळ आणि जे येणारे काळ आहे त्याला म्हणा भविष्य काळ आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देहे जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान झालेली शिवा पांडुरंगाचे चरणी गणपती महाराजांचे चरणी ज्ञानेश्वर महाराजांचे चरणी तुकाराम महाराजांचे चरणी सद्गुरू दादांचे चरणी सगळे वारकऱ्यांचे चरणी नतमस्तक ठेवून शेवेला पूर्ण करतो जाता जाता हरिभक्त पारायण श्रवण महाराज गणेशपूरवाडी महाराजांनी मला आमंत्रण दिले महाराज या एक दीड वर्ष काय तर झालं मी येऊन इथं मला ते हे काय सांगायचं नाही तुकाराम महाराजचं एक प्रमाण आहे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे मनुष्य जीवनामध्ये पुण्य पदामध्ये बांधून घ्यायचं असेल तर सज्जन माणसाचं नाव घ्यायचं ह्या गणेशपूरवाडीचा जर विचार केलो 15 वर्षापासून मी येतो आणि घेतो आलं का तुमच्या लक्षात काय आलं नाही येतो दक्षिणे घेतो महाराज किती वर्षापासून सेवा करलेल्या आहेत मला माहित नाही स्वार्थी सेवा निस्वार्थी सेवा स्वार्थी आमचं आहे निस्वार्थी गणेशपूरवाडीचं त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळी वाजवा आणि आजचं जे कार्यक्रम करणारे मनुष्याच्या जीवनामध्ये दान करण्यासाठी 3 वस्तू पाहिजे जास्त सांगणार नाही देण्यासाठी एक द्रव्य पाहिजे मन उदार पाहिजे आणि स्वतंत्र पाहिजे दुसरं सांगत नाही त्या साधकासाठी मन उदार करून गेले दान केले अन्नदान केले द्रव्यदान केले आणि ज्ञानदान केले त्यांच्या नावाने सुद्धा एक जोरदार आणि एक हरिभक्त पारायण भजन मंडळी महाडोणगाव तालुका औराद जिल्हा बिदर 15 वर्षापासून माझ्या संघ येवलेले ते लोक पण मला आजपर्यंत असं म्हणले नाही महाराज तुम्ही दक्षिणा घेतो आम्हाला काहीही दिलं नाही त्यांनी सांगितलं महाराज तुमचं सेव एक घडते आम्हाला परमार्थ घडते पुरे महाराज आम्हाला देवाने आनंदाने ठेवले त्यांच्यासाठी एक करतो ज्ञानेश्वरा माऊली त्या भगवंताला आम्ही तुम्ही मागणी करू भगवंत आम्हाला दुसरं काही नको एक संतांची संगती दे बस दुसरं समाधान दे काही नको समाधान कुठं आहे तिथं सगळं आहे आणि जिथं समाधान नाही तिथं सगळे असून सुद्धा व्यर्थ आहे बस भगवंताला तेच मागणी करू शेळीला पूर्ण भेट झाली हे माझं परम भाग्य समजतो मी 3 योग आहे एक योग तर आमच्या वारकऱ्याला आमच्या भक्त मंडळीला परमार्थ करणाऱ्याला येऊच नाही काय कोर्ट कचेरी ठाणा
बाकीच्या वारकड्याला येऊच नाही. बरोबर आहे. खाणं नकोच, भांडण नको, तंटे नको, हे योग येऊच नाही. दुसरं योग यावं. कोणतं? स्वैर यावं आणि जावं. स्वैर यावं आणि जावं. तिसरा योग आहे. योग यावं पण जाऊ नये. कोणतं? एका जनार्दनी घडो त्याचा संग न भावे योग जन्मोजन्म. तसं माझं परम भाग्य आहे. तुमचं संगती घडली, देवाची दर्शन झालं आणि महाप्रसाद लाभलं. भगवंतानी तुम्हाला सगळ्याला समाधान ठेवूया हीच माझी प्रार्थना आहे. झालेली शिवेला पूर्ण ग्रहण. तुकाराम